विचारतोच काय की मित्रांनो अभ्यास तर आपण सगळेच करतोय बरोबर, पण आपल्याला अभ्यास नेहमी तो गुणकारी का, गुणकारी म्हणजे कसं, औषध तर सगळेच घेतात बरोबर, 4 डॉक्टर औषध देतात, पण गुणकारी आपण त्यालाच म्हणतो ज्याच्या औषधाने आपल्याला फरक पडतो. म्हणून हे असं औषध आहे मित्रांनो, हे 60 दिवस जर तुम्ही घेतलं तर गुण आल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. तर मग काय की नेमकी बॅच कशी असेल आपली, तर मित्रांनो आपल्याला 60 दिवसांसाठी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे टार्गेट दिले जाईल, ते पण कशा स्वरूपात पहा. आता याच्यानंतर हे कोणता विषय कसा दिला आहे ते सुद्धा याच्यात दिलेलं तुम्हाला डिटेल, मग ते मी तुम्हाला आता सांगतो ते की पहा. ह्या पीडीएफ मध्ये आता दिवस पहिल्या दिवशी सुरुवात कशी करायची, देवाला नारळ फोडायचं आणि काय करायचं काय नाही हे सगळं तुला इथं लिहिलेलं दिसेल की पहिल्या दिवशी गणिताचा हा विषय राहील, बुद्धिमत्ताचा तो राहील, जीकेचा हा राहील आणि मराठी व्याकरणचा हा राहील. हे 4 दिवस तुझे म्हणजे 4 टॉपिक पहिल्या दिवशी कव्हर होतील आणि पूर्णचा पूर्ण टॉपिक एका दिवशी होणार नाही. काही मोठा टॉपिक असेल तर 2-3 दिवस घेऊ, छोटा असेल तर एका दिवसात त्याचं काम संपवू. ठीक आहे, दिवस दुसरा, दिवस तिसरा, अशा प्रकारे आपले 60 दिवस चालतील. आता ह्या पीडीएफ ची तुला ही सर्व डिटेल आल्यानंतर एक प्रिंट काढायची. अजून यासोबत तुम्हाला एक पीडीएफ मिळेल ज्यावर राहील 60 दिवसांचा एक चेक बॉक्स राहील, म्हणजे 60 दिवसांचं तुझं टार्गेट झालं का हे तुला चेक करावं लागेल. आणि तीच अपडेट तुला मला व्हॉट्सअपवर टाकायला लागेल, सर आज मी एवढं केलं पण नेमकं मला ही गोष्ट जमली नाही जमली ना तुला, तू अर्ध्या रात्री मला कॉल कर किंवा मेसेज कर, तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर मग म्हणतो, ही माझी तुला गॅरंटी आहे.